सत्ताक दिन पाहतोय लोकतंत्र 26 जानेवारी 1950 साली संविधान अंमलात आणलं. त्यानंतर लोकांचं राज्य निर्माण झालं. विनंती असेल चला स्पीड अप घेऊयात मित्रांनो. तुम्हाला 20 मिनिटं दिली आहेत आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. तर 16 मिनिटं लागली तर मात्र चौथ्या षटकासाठी तुम्हाला एक क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये ठेवावं लागेल. टीम देवळवाडी संघाचे 12 पॉइंट या ठिकाणी उपस्थित झालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश ऑन द वे. पहिला चेंडू भन्नाट वेग आणि इथे मात्र खोदून काढला होता, मात्र भेदून गेलेला नाहीये. चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण केलंय. एक सिंगल घेतले, त्रिगणच्या ओपन अकाउंट ओपन केलंय, खातं उघडलंय आणि खातं एक धावांनी उघडलंय. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. आकाश गोलंदाजी मार्ग वरती सुंदर गोलंदाज आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये स्पेशलिस्ट आहे हा देवळवाडी संघाचा आणि स्पेशलिस्टच स्पेशल काम करत असतो. परंतु बॅटिंग मार्ग वरती मोहित आणि शंकर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, दांडी 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 गोल. आपण सांगितलं आताच बोलला होता आकाश चांगला गोलंदाज आहे. चांगल्या गोलंदाजानं चांगलंच उत्तर दिलंय, तिखट मारा दिलाय, मीठ टाकलंय, चटणी टाकली आणि इथे मात्र फलंदाजाला फोडणी दिली आहे. फलंदाज बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी का घेतली असेल? कारण त्याला त्यांच्या गोलंदाजांवरती कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे, आत्मविश्वास आहे आणि याच आत्मविश्वासावर आढळून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय नाणेफेक नंतर घेतलाय. तो यशस्वी करण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी कसा होईल यासाठी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडून, आकाशकडून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोण आहे? सौरभ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. सौरभ मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर गोलंदाज कशा प्रकारे न्यू बॅटरला नवीन काय देतोय? डावखुरा आहे. आता मात्र गोलंदाजासमोर अडचण असेल. स्लोवर बन ठेवलाय, फक्त मिड विकेटला दिशेला चेंडू ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह फटका सजवलाय, एक सिंगल घेतली आहे. एका सिंगलने न्यू बॅटरने ऑफ द मार्क एक धाव घेतली आहे. एका धावेने धावसंख्या 2 वरती पोहोचली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक जिथं आपण सातत्याने पाहतो फलंदाज आक्रमण करत असतो, अचूक टप्प्याचा भेदक मारा होत असतो. मात्र इथे अतिशय कंजूस गोलंदाजी होते आकाशकडून. सातत्याने चेंज केलं जातं, चेंज ऑफ द पेस, कधी गतीतील परिवर्तन. इथे वेग ठेवलाय आणि टप्पा थोडासा मागे ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू लगेच निघून जातोय, स्किट होतोय आणि फलंदाजाला काही समजत नाही. आपण रिप्ले पाहतोय, NP लाईव्ह यांच्या माध्यमातून चित्रीकरण काय भन्नाट केलं जात आहे. टप्पा पडल्यानंतर इन स्विंग होतोय, चेंडू आतमध्ये येतोय, इनसाइड एज करून टाकला जातोय, ऑप्टमच्या वरती टप्पा ठेवला जातोय. अचूक टप्प्याचा भेदक मारा होतोय गोलंदाजाकडून. इथे फॅन्सी खेळण्याचा प्रयत्न, मात्र खूप बाहेर चेंडू गेलाय. पंतांचा निर्णय काय असेल? पंतांनी चेंडू ग्राह्य धरलाय, चेंडू ग्राह्य धरलाय म्हणजे डॉट बॉलची होईल सांगता. 5 चेंडू झाले शेवटचे चेंडू या षटकातील आणि धावफलकावरती धावसंख्या 2 वरती 1 विकेट माघारी परतली. शंकरला मात्र काही चेंडू समजत नाहीये. 3 चेंडू खेळलेत आणि 1 धाव शंकर यांच्या माध्यमातून बनली गेली. कशा प्रकारे मारा करेल गोलंदाज? थोडासा आता थांबला. पुन्हा एकदा शंकर आता काय करेल? शंकर नाद भयंकर काय करेल? शंकर कसा असेल त्याचा विचार, कसा असेल त्याचा हा फटका, काय करेल, काय घडवेल, काय बिघडवेल? आणि फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा केलाय प्रयत्न आणि हा फॅन्सी स्ट्रोक चेंडू खूप लांब घालवतोय. परंतु हा 360चा जर मैदान असता तर या मैदानावरती चांगल्या धावा भेटल्या असत्या. परंतु आता आयोजकांना काम वाढले, पण लगेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला. धावसंख्या आता पोहोचली जाते. मेंढरे पॉवर प्लेचा पहिल्या षटकाची होईल सांगता धावसंख्या 3 वरती पोहोचली.
पहिल्या षटकातील तुमची 5 मिनिटं कंप्लीट झाली आहेत. लगेचच स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. एक षटक कंप्लीट झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 वरती 1 विकेट माघारी परतले. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती सौरभ यांना पाहतोय. दुसऱ्या षटकाला गोलंदाजी मार्क वरती मेंढे पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण खुलं झालंय आणि या खुले क्षेत्ररक्षण करण्यासाठी स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. कशा प्रकारे त्याचा मारा असेल, कशा प्रकारे तो फलंदाजांना थांबवण्यासाठी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आकाश यशस्वी झालाय. मात्र या षटकामध्ये दीपक कशा प्रकारे मारा करेल, काय असेल त्याचा विचार, काय असेल त्याच्या मनोमंथनामध्ये युद्ध, काय असेल त्याच्या मनोमंथनामध्ये ते फलंदाजाला दाखवून देईल. फलंदाज आता मात्र सौरभ डावखुरा आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सौरभ आहे. सौरभसाठी जाळं विणलं गेलंय. आपण पाहतोय मिड विकेट आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन सुद्धा ठेवलेला आहे. म्हणजे सातत्यानं आता मात्र प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतायत. लगेचच स्पीडअप घेऊयात मित्रांनो. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 झाले. चला स्पीडअप घेऊयात. दीपक मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज आहे तयार. यावेळेला पहिला चेंडू घनगतीवर हवेमध्ये क्षेत्ररक्षक कावकारनं रिजनता त्याच्या डोक्यावरून झाला फरार. भेटल्यात धावा. यावेळेला सीमारेषा पार पार षटकार. टप्पा थोडासा पुढे होता, गुड लेंथ वरती होता. चाल ओळखली, दिशा ओळखली, पहिल्या चेंडूवरती केली दुर्दशा. जी धावसंख्येला पहिल्या षटकामध्ये आकाशने गती लावली होती ती गती आहे आता मोडीत काढली आहे. शफल झालाय आणि इथे मात्र दोघांच्या मधून चेंडू खेळून काढलाय. मात्र डीप मधून कमबॅक येतोय, बॅकअप येतोय. दरम्यान 2 धावा वेगाने कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. 2 चेंडूंचा खेळ झाला. या षटकातील धावसंख्या 11 वरती. काय फटका, सुंदर खेळ. थोडेसे फ्रंटफुट वरती आले, त्याच्यानंतर बॅकफुट वरती आले आणि फक्त चेंडूला डिफेन्स केला. आणि या डिफेन्सिव्ह माध्यमातून या ठिकाणी माननीय आदरणीय शिवाजी पाटील दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. माननीय रोहितजी करंगलीकर दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक, मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत. माननीय सचिनजी सराफदार आणि अनेकजी बहेकर आपल्याला विनंती आहे की आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. इथे विकेट होईल पतन. अमरने पकडली झेल. वाजते फलंदाजाची परतीची बेल. लगेचच स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. टिक 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 घड्याळाची सातत्याने तुमच्यासाठी आज सुरू राहणार आहे. कारण ही स्पर्धा आपल्याला वेळेत कव्हर करायची आहे. वेळेत जर आपण संपूर्ण स्पर्धा खेळलो तर आपलं बक्षीस वितरण देखील वेळेत होईल. म्हणजे एक छानसा कार्यक्रम आपला होईल. आणि ह्या शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचं नाव आणखीन वरच्या दर्जावरती घेऊन जायचं असेल तर ते तुमच्या हातात आहे. खेळाडूंच्या मित्रांनो, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला. आपण पाहतो रोहित चव्हाण मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. आक्रमण करणारा फलंदाज आता मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिला. धावसंख्या 11 वरती 2 विकेट माघारी परतलेत. मनुष्य एकदा दीपक 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केलेत. पहिल्या चेंडूचा षटकार आला होता. त्याच्यानंतर चांगल्या रीतीने शांत ठेवलं. न्यू बॅटरने आडव्या बॅटीने फटका खेळला. ऑन साईडच्या दिशेला ड्राईव्ह केला होता. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून राहिलं. मात्र फेकी केली आणि फेकीमध्ये दीपकडून थोडीशी चुकी राहिली. इथे आणखीन एक विकेट येऊ शकली असती. मात्र एक सिंगल आली आहे. एका सिंगलने धावफलक पुढे सरकलं जाते. पुढे एकदा दीपक तयार. यावेळेला दीपक काय प्रयत्न करेल. यावेळेला भन्नाट वेग ठेवलाय. कॅकिंग अप द पेस. मागचा चेंडूवरचा वेग होता तो यावेळेला मोडीत काढलाय. आणखीन वेग वाढवलाय. 2 षटकं होतील कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. चला तर कॉल असेल, विनंती असेल भरतजी कांबळे आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. चला दुसऱ्या षटकाचे देखील 5 मिनिटं कंप्लीट झालेत. म्हणजे आता तुमची 10 मिनिटं कंप्लीट झालीत. देवळवाडी टीम आता 5 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. जर एक आपण मिनिटं वाढ घेतला तर शेवटच्या षटकामध्ये आणखीन एक क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती आपण भगवान दादा यांना पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे देवळवाडी संघाचा. यावेळेस हाफ ट्रॅकर आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु पकडली गेले. स्लोअर होता. शेवटच्या वेळेस पेस चेंज केला. पेस चेंज करणं ही महारत आहे. ब्रेक कसा लावायचा गोलंदाजीवरती ती कला हवी आणि या कलेमध्ये संपूर्ण कलात्मक असं काम केलं आहे ते म्हणजे भगवान दा यांनी. नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहेत आणि अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांनी त्यांचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिला. दरम्यान धावसंख्या पोचली आहे 12 या आकड्यावरती. 12 वरती 3 गडी निवांत तंबूच्या दिशेला आराम करण्यासाठी पाठवलेत. सकाळच्या सत्रातला चहा आणि त्याबरोबर खारी.
जहादा यांचं पाहिलं गेलं तर जर्सी नंबर देखील 1 आहे. जे 1 असतं ते नेक असतं. नक्कीच नेक काम भगवान दादांचं. जर्सी नंबर 1 काम नेक भगवान दादा. गोलंदाजी मार्क वरती परफेक्ट. देववाडी संघाने आतापर्यंत आपला दबदबा कायम ठेवला आहे, परंतु न्यू बॅटर आपण बाबासो यांना पाहतोय. बाबासोंच्यावरती जिम्मेदारी असेल मॅचला टर्निंग पॉइंट कसा द्यायचा, कारण की संधी प्रत्येकाला दिली जाते, प्रत्येक चेंडूवरती संधी असते, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. नक्कीच संधीचं सोनं करता आला पाहिजे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, मिळालेल्या संधीचं सोनं करतो तो बुद्धिमान. इथे क्षेत्ररक्षक बुद्धिमान राहतोय. चांगल्या रीतीने चेंडू कलेक्शन केलाय आणि इथे मात्र एक सिंगल घेतली आहे आणि एका सिंगलने मात्र धावफलक आता पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचते, पण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय काय 12 या धाव आणि आउट. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज बाद होते. धावसंख्या पोहोचल्या 12 या आकड्यावरती. तुम्ही पाहताय काय श्री सर, गोंडोली संघामधला शंकर हा उत्कृष्ट फलंदाज आहे आणि या फलंदाजाला माघारी परतावं लागते धावबाद होऊन. तुम्ही विकेट टाका पण रनआउटच्या स्वरूपात टाकू नका, हा खेळाचा पहिला नियम आहे आणि या नियमावरती ज्याने सातत्य ठेवलं आहे तो सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे, परंतु परतावं लागते. चला स्पीडअप घ्यायचं आहे. चला बॅटर स्पीडअप घ्यायचंय. शॉट होता, चेंडू बॅक टप्पा थोडासा मागे होता आणि पंचांचा पुन्हा एकदा हाताचा होतोय पंखा आणि वाचतोय डंका. इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या पोहोचली 13 आकड्यावरती. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. त्याचबरोबर अंबाईवाडी संघाचे 3 धुरंधर फलंदाज एबीआय सचिन आणि रोशनदा यांचं देखील मंचावरती सहर्ष स्वागत. खास करून एबी वरती आज नजर असेल. एक धाव यावेळेला चिकी येते. गोशांक क्षेत्राचे ट्रॅव्हल होतंय आणि धावसंख्या पोहोचले 14 या आकड्यावरती. 2.3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत आणि तुमच्याकडे वेळ थोड कमी राहिलाय खूप. सातत्याने घड्याळाची टिक 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 सुरू आहे. तुमच्यासाठी टिक टिक थांबणार नाहीये, कारण वेळ कोणासाठीच थांबत नाहीये. यावेळेस ओव्हर होता. अतिरिक्त उंची गाठली आहे चेंडूने आणि पकडली गेली आहे. कोणती चुकी करत नाही डीप मध्ये क्षेत्ररक्षक. धावसंख्या 14 या आकड्यावरती आणि विकेटचं पतंग होताना पाहताय. अगदी पत्त्याचं घर आपण लहानपणी करायचो त्या पद्धतीने विकेटा कुठेतरी कोलॅप्स होताना आपण पाहतोय श्री सर. नक्कीच विकेट कोलॅप्स होत आहेत. म्हणजे तू चल मे आया असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने सुरू झालंय. धावसंख्या पोहोचली 14 या आकड्यावरती. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. चेंडूचा खेळ. धावसंख्या 14 वरती 5 विकेट आणि न्यू बॅटर आता पंकज मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. यावेळेस सुंदर चेंडू अगदी शोल्डरच्या जवळून गेलाय. वॉटर बॉल परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. पहिल्या चेंडू 2 चेंडू स्लोवर हाताळले, परंतु त्यानंतर अतिरिक्त वेग. नक्कीच वेग होता. वेगाने मात्र बीट केलं गेलं. पंकजला काही चेंडू समजलेला नाही. टप्पा पडल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता. बॅटीच्या जवळून आणि नाकापासून आला. सांगता निर्धाव. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील. आणखीन एक अवे फ्रॉम द बॉडी वाईडिश लाईन. टप्पा पडल्यानंतर चेंडू वाईडिश लाईन वरून जातोय. फलंदाज थोडासा बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजचा वेगळाच प्रयत्न. वाईडिश लाईन ठेवली. वेळेची किंमत आणि त्याचा आदर कसा करावा ते आपण देववाडी संघाकडून ओळखावं. 14 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवली आहेत या संघाने. एकदा जोरदार टाळ्या होत्या देववाडी या संघासाठी. 14 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवली आहेत. निलेश गोलंदाजी मार्क पडते. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कशा प्रकारे निलेश मारा करेल, कशा प्रकारे त्याच्या डोक्यामध्ये विचार असेल. निलेश ऑन द वे. हाफ ट्रॅकर होता. स्मॅश करण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु निर्धाव चेंडू येते. डॉट बॉल. 0 धावा. श्री सर प्रजासत्ताक दिन आहे. या जगामध्ये भारतानं दिलं असेल ते म्हणजे 0. 0चा शोध आर्यभट्टांनी लावला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दंडकारण्यामध्ये. नक्कीच 0चा शोध आर्यभट्टांनी लावला आणि इथे मात्र फलंदाजाला परतीचा रस्ता गोलंदाजाने दाखवला. आणखीन एक विकेटचं पतन आणि 0 वरतीच आउट झाला. डकची शिकार झाली आहे.
आपण पाहतोय जवळपास 6वी विकेट इथे पडताना पाहतोय. काय गोलंदाजी आहे सुंदर देऊळवाडी या संघाची. चला स्पीडअप घ्यायचा आहे न्यू बॅटर. चला न्यू बॅटर स्पीडअप घ्यायचा आहे. भव्यदिव्य स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग इन वरती ओमकार. मिडल ओव्हर मिडल कोलॅप्स झाला आहे, परंतु हा बॅटर महत्वाचा आहे. 5 चेंडू आहेत, 5 चेंडूमध्ये काही होऊ शकतं. त्यावेळेस आप ट्रॅकर होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅकवर्ड रिजन मध्ये 1 धाव इथे मिळते. धाव संख्या पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. धावसंख्या 15 वरती पोचले. मात्र ओमकारला काहीतरी चमत्कार करावा लागेल, कारण धावसंख्या 15 वरती अक्षरशः बांधून ठेवली. चला तर टीम अंबाईवाडी आणि शिवशंभो मालेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं आहे. टॉस केला जाईल, लगेचच यायचं आहे. या इनिंग्स ब्रेक नंतर तुमचा टॉस केला जाईल. मी टॉससाठी आमंत्रित करतो माननीय श्री शिवाजी साहेब पाटील यांच्या हस्ते टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लगेच दोन्ही संघ तयार व्हायचा आहे. मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आणि इथे हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला, मात्र डीप मधील आहे क्षेत्ररक्षक. गुड कलेक्शन, वेगाने फेकी करेल, दरम्यान धावांसाठी केली धाव. आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 18 वरती पोहोचले. शेवटचा चेंडू 18 धावा झालेत. या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला तर कुठेतरी तोला जमक मॅच होईल, तोला मोलाची मॅच पाहायला मिळेल. मात्र जर या चेंडूवरती जर डॉट बॉल आला तर मात्र विचित्र अवस्था होईल. सरळ बॅटरीने फटका हिशेब मध्ये खेचलाय. इथे दीपक आहे, एक सिंगल घेतले, दुसरीसाठी प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र धावचित. विकेट होईल पतन. 1 धाव 1 विकेट, 19 धावा धावपलकावरती. जिंकण्यासाठी 20 धावांचं टार्गेट. माननीय सचिनजी सराफदार यांचा शुभ सन्मान सत्कार रुपेजी चिंचोलकर यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. सचिन दादा आपण आलात, या ठिकाणी आपला शुभ सन्मान सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. त्याचबरोबर अनिलजी बहेकर यांचा शुभ सन्मान सत्कार प्रकाशजी दादा यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. टीम शिवशंभो मालेवाडी संघाचे कॅप्टन यायचंय. लास्ट कॉल असेल. चला तर कॉल दिला जातोय नेक्स्ट मॅच साठी. अंबाईवाडी आणि शिवशंभो मालेवाडी बोथ कॅप्टन्स. हा लास्ट कॉल असेल. माननीय शिवाजी पाटील यांचा शुभ सन्मान सत्कार आपले सागरजी पाटील दादा आयोजनामध्ये सातत्याने या आयोजकांच्या सोबत रात्रीचा दिवस करतायत, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार करण्यात येतोय. त्याचबरोबर मी टॉस साठी आमंत्रित करतो माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांना, यांच्या हस्ते टॉस केला जाईल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय टीम. आणि देवळवाडी संघ आपले ओपनिंगचे दोन्ही फलंदाज पाठवायचे आहे. टॉस का बॉस कक्षामध्ये दोन्ही कॅप्टन अंबाईवाडी संघ आणि शिवशंभो मालेवाडी संघाचे दोन्ही कॅप्टन्स बाबा आणि राहुल सर. आपण पाहतोय, जपतोय, खेळतोय. या ठिकाणी रोहितजी करुंगलीकर यांचा शुभ सन्मान सत्कार होतोय. प्रकाशजी पाटील यांचा, संदीपजी भाईकर यांच्या शुभ सन्मान सत्कार करण्यात येतो. जाऊया टॉस कडे. वेलकम दादा. टॉस केला जातोय. अंबाईवाडी शिवशंभो मालेवाडी हे दोन्ही संघ मातब्बर संघ यांच्यामध्ये पुढची लढत होणार आहे. आपण पाहतोय, जपतोय, खेळतोय. कैलासवासी सूरजमुखी चषक 2025 शावड तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत मोर्या 11 शिराळे वारून आयोजित. तर टास्क केला जातोय. कॉल कोणाचा असेल? एस, अंबाईवाडी संघाचा कॉल असेल.
प्लीज स्विंग द कॉइन. आणि छापा पडला आहे. शिवशंभू वाडी वॉन द टॉस. काय असेल निर्णय? निर्णय क्षेत्ररक्षणच असेल. क्षेत्ररक्षण का? कालच्या सत्रामध्ये आजच्या सत्रामध्ये जी टीम टॉस जिंकते क्षेत्ररक्षण निवडते. चेस करायचं जरा प्रयत्न करतोय आम्ही. ओके, चांगलं डिसिजन पाहायला मिळतं शिवशंभू मालेवाडी संघाकडून. थँक्यू व्हेरी मच. आपली टीम प्लेइंग 11 सज्ज आहे. सज्ज आहे आणि सूरज स्मृती चषक मोरया 11 शिराळा यांनी एक उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. जाऊया आंबाईवाडी संघाचे कर्णधार. फलंदाजी करायची आहे. काय विचार करून आला होता घरातून? कारण की टॉस आपल्या बाजूने आलेला, परंतु नशीबने टॉस जिंकला जातो. मॅच मेहनतीने जिंकले जाते. प्लेइंग 11 काय सांगते? कसा निर्णय असेल आता बॅटिंग करायचे? कारण की क्षेत्ररक्षणाचा निर्णय तुमचा देखील असू शकतो, कारण की प्रत्येक टीम क्षेत्ररक्षण निवडते, परंतु बॅटिंगसाठी काय प्लॅन आहे? काय बॅकअप प्लॅन ठेवला आहे? कोणावरती जास्त भरोसा केला जाईल? सकाळपासून मी मॅच बघतोय, पण चला ऊन पडस तोपर्यंत म्हणजे ऊन पडलं की बॅटिंग लाईन बसते आणि आतापर्यंत विकेट पडत होते, पण आम्ही बॅटिंग घेऊ शकतो. बॅटिंगला आम्ही चांगला एफर्ट देतो. आमचा भरोसा आहे. अनिल, AB, सचिन, आकाराम यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे टीमचा आणि ते चांगला एफर्ट देतील. आणि धन्यवाद सागर टीमला की सागर टीमने आम्हाला एंट्री दिली आणि त्यांच्या टीमचं सर्व आयोजनचं आम्ही आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच बोथ कॅप्टन्स. दोघांना बेस्ट ऑफ लक. चल प्रमुख पाहुण्यांना मी रिक्वेस्ट करतो, प्लीज मंचावरती विराजमान व्हायचं आहे. जाऊया आवर द कॉम बॉक्स. तिथे या मॅचची कहाणी ऐकूया श्री सर यांच्या जुबानी. थँक्यू सो मच भरत सर. 2 चेंडू झाले, धावसंख्या 9 वरती पोहोचले आणि इथे मात्र भगवान मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा अफलातून फटका. इथे आणखीन एक खणखणीत येतोय फ्लॅटेड षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. फुलार लेनचा चेंडू होता आणि फलंदाज मात्र आक्रमण करतायत सातत्यानं. चांगली फटकेबाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक 20 धावांची आवश्यकता असताना इथे चेंडू हवेमध्ये उडवलाय. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, मात्र इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू कलेक्शन. विकेटचं होईल पतन. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. भगवंता यांना परतावं लागतंय. शंकर यांच्या चौथ्या चेंडूवरती भगवंता कुठेतरी परतायत, परंतु त्यांनी त्यांचं काम केलं आहे, कारण की टीम विजयाच्या जवळपास आली आहे. बॅटिंग मार्कवरती आपण पाहतो शिवाजी आणि देवळवाडीचा हिटमॅन हिटमॅन. यावेळी चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना एकच धाव इथे प्राप्त होते. धावसंख्या पोहोचली आहे या एका धावच्या मदतीने 16 या आकड्यावरती. राहुल ऑफ द मार्क. राहुलने एक सिंगल घेतली आहे. शिवाजी आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 16 झाली. 4 धावा दूर आहेत विजयापासून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल पहिल्या इनिंग मध्ये. आणि इथे चेंडू हवेमध्ये हेळकावणी घेतोय आणि इथे मात्र दिले हुलकावणी. आधीच अंगावरती कर्ज, त्यात उष्ण शेजारी, त्यात असं क्षेत्ररक्षण म्हटल्यानंतर काय म्हणायचं? दुष्काळात 13वा महिना. आणि नाणेफेक जिंकले शिवशंभू मालेवाडी संघानं आणि नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. टीम अंबाईवाडी आपली ओपनिंगची पेअर तयार ठेवायची आहे. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे टीम शिवशंभू मालेवाडी. इथे आणखीन एक धाव आले. धावसंख्या झाली 18. षटक क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट झालंय. आता मात्र 2 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी टीम देवळवाडी या संघाला. गोलंदाजी मार्कवरती अक्षय असेल. कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये जो धावसंख्येला गती लागली होती
त्याच गतीचा प्रादुर्भाव आता गोलंदाजांच्या मनामध्ये पडावा लागलेला आहे. अरे प्रतिम ऍक्शन होती मात्र पाय स्लिप झालाय, आपण रिप्ले मध्ये पाहतोय. यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून फटका सजवला, एक धाव घेतली आहे. चला लगेचच देवळवाडी टीम आपण थोडंसं स्पीडअप घेऊया, लगेचच धाव कंप्लीट करूया. एक धाव राहिली आहे आणि विजयाचा भाव वाढवूया, पुढच्या फेरीत दाखल होऊया. स्पीडअप घेऊयात मित्रांनो, कारण आपल्याला अजून खूप सामने खेळायचे आहेत, खूप मॅचेस खेळायचे आहेत. यस, चेंडू हवेमध्ये पाठवलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि ते कैद केलाय हातात. फलंदाज आता बाद होतोय. चला न्यू बॅटर लगेचच स्पीडअप घेत यायचंय, एक धाव कंप्लीट करायचे. 17 चेंडू 1 धावांची गरज असणार आहे. रोहितच्या बॅटमुळे चांगला बॅट आणि बॉलचा मिलाप नाही झाला आणि तिथे परतावं लागते रोहितला. 1 धावांची गरज असणार आहे. 16 चेंडू. अक्षय गोलंदाजी मार्गवरती पाहतोय, त्यांना 1 विकेट प्राप्त झाली आहे, परंतु विजय देवळवाडीच्या संघाने खेचून काढला आहे. कारण की भगवंत दादा यांची जी बॅटिंग बॉलिंग त्यामुळे पूर्णपणे मॅचचं जे पार्ट आहे देवळवाडी संघाने आपल्या बाजूने खेचून घेतलं. आणि खास बघितलं गेलं तर शंकर दादा यांची जी रनआउटच्या स्वरूपात विकेट आली तिथे कुठेतरी बॅकफुटला संघ जाताना पाहायला मिळाला. यावेळी सुंदर फटका बॅकवर्ड रिजन मध्ये 1 धाव आणि इथे विजय ठरतोय देवळवाडी संघ. विजय संघाचे आभार, पराजित संघाचे देखील आभार. तुम्ही कैलासवासी सूरज स्मृती चषक 2025 मध्ये येऊन जे आपलं खेळाचं स्वरूप दाखवलं त्याबद्दल तुमचं देखील आभार. चला लगेचच मैदानाचा ताबा घेऊयात. शिवशंभो मालेवाडी आपण नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. लगेचच क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे आणि अंबाईवाडी आपण आपली ओपनिंगची जोडी, ओपनिंगची पेअर, ओपनिंगची स्क्वेअर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायची आहे. शिवशंभो मालेवाडीत